अशोक खराच्या ईशान्येश्वर मंदिराचे 2010 साली लोकार्पण झालं होतं आणि मंदिरामध्ये अनेक राजकारणी आणि महत्त्वाच्या लोकांकडून पूजा देखील करण्यात आली होती। श्री सिद्धेश क्षेत्र ईशान्येश्वर मंदिर अशी या मंदिराची ओळख आहे। बोंधू अशोक खरातनं पूजा केलेल्या ईशान्येश्वर मंदिरातून या संदर्भात आपण माहिती बघूया। भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची गैरवर्तन करणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना आतापर्यंत केलेल्या सगळ्या कृत्यांची चर्चा रंगू लागलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। मात्र अशोक खरातनं आपल्या भोंदूगिरीची सुरुवात ज्या ईशान्येश्वराच्या मंदिरापासून केलेली होती त्या नाशिकमधल्या सिन्नरमध्ये असणाऱ्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये आता आपण आहोत आणि मंदिराची जी भव्यदिव्य रचना आहे जी 2010 साली या मंदिराचं लोकार्पण झालेलं होतं त्या संपूर्ण मंदिराचा आढावा घेणार आहोत। हे मंदिर विशेष करून चर्चेमध्ये आहे कारण अनेक राजकीय मंडळी त्याचबरोबर राज्यभरातले नेते अगदी व्हीआयपी लोक सुद्धा ज्या मंदिरामध्ये पूजा अर्चेसाठी भोंदू अशोक खरातच्या सोबत आली आणि ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ज्यांनी पूजा केली तेच हे मंदिर आहे आणि या मंदिराचा गाभारा हा तळमजल्यावरती आहे आणि मंदिराच्या अगदी खालच्या म्हणजे थोडं बऱ्याच 10-1 पायऱ्या चालून गेल्यानंतर तुम्हाला ह्या मंदिराचा गाभारा पाहायला मिळेल आणि या गाभाऱ्यामध्ये असणारं शिवलिंग सुद्धा पाहायला मिळेल जिथे ही सगळी पूजा अर्चा केली जाते। खरं तर मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भाविक हा श्रद्धेने येत असतो, श्रद्धेने पूजा करत असतो। मात्र या गाभाऱ्याच्या जीवावरती किंवा या मंदिराच्या जीवावरती ज्या भोंदूगिरीचं भांडवल किंवा दुकान जे अशोक खरातनं चालवलं त्याची सर्वाधिक चर्चा आता महाराष्ट्र राज्यामध्ये होताना पाहायला मिळते आणि याच मंदिराच्या या गाभाऱ्याच्या शिवलिंगाच्या शेजारी बसून राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या लोकांनी नेत्यांनी पूजा केल्याचे अनेक फोटो या अशोक खरातच्या सोबतचे फोटो समोर आलेले आहेत। मंदिराचा गाभाऱ्याची रचना जर आपण पाहिली तर शिवलिंग आहे आणि शिवलिंगावरती सतत पाण्याची धार पडणारी इथली रचना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। वरच्या बाजूला जर या मंदिराचा गाभारा वरपर्यंत बघितला तर अगदी घुमटाप्रमाणे या गाभाऱ्याची रचना आहे। अगदी हळू आवाजात बोललं तरी सुद्धा संपूर्ण गाभाऱ्यातून आवाज आपल्याला त्याचं कंपन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऐकायला येईल अशा पद्धतीची ही सगळी रचना या मंदिराची पाहायला मिळते। खरं तर मंदिर खूप आकर्षक आहे आणि प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेईल, त्याला प्रसन्न करेल असं या मंदिराचं वातावरण आहे। मात्र या ईशान्येश्वर मंदिरामध्ये बसून अशोक खरातनं आपलं भोंदूगिरीचं दुकान सुरू केलं, स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त आहे अशा पद्धतीची आख्यायिका लोकांमध्ये त्यांच्या मनामध्ये रुजवली आणि त्यानंतर त्यांच्याकडनं अघोरी पूजा सुद्धा करून घ्यायला सुरुवात केली। हे ईशान्येश्वर मंदिराचा गाभारा आणि याच गाभाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला जे अशोक खरातचा फार्म हाऊस आहे, बाग आहे, त्याच बागेच्या कोपऱ्यामध्ये असणारी विहीर, ज्या विहिरीच्या काठावरती रात्रीच्या वेळेला उभं राहून अशोक खरातनं अनेक विधी पूजा अर्चा केल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्या पूजांसाठी महत्त्वाची लोक अशोक खरातच्या सोबत होती असं देखील बोललं जातंय। सध्या SIT या सगळ्या गोष्टींची छाननी करते, पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते। मात्र ईशान्येश्वर मंदिर जे राज्यभरामध्ये चर्चेत आहे त्या शिवनिक संस्थांच्या ईशान्येश्वर मंदिरातला गाभारा आणि इतर सगळी रचना आपण पाहणार आहोत। बाहेरच्या बाजूला जी काही सजावट किंवा सुशोभीकरण करण्यात आलेलं होतं त्याच्यासाठी सरकारनंच जवळपास 1,05,00,000 निधी वितरित केला।